प्रवासी गाव आंबर्जे येथे उमामा सर्वातून निघून गेलेले अर्थात येळूक करून परलोकात गेलेले हरिभक्त परायण परलोकवासी श्री शंकर दत्त परतोळे यांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत आणि दसक्रिये विधीनिमित्त आज या ठिकाणी किसन बाबा विषय यांचं 3 ते 4 प्रवचन झालं, 4 ते 5 प्रार्थना आणि साधारणतः 5:30 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठाचा कार्यक्रम झाला आणि तदनंतर ही अल्पशी कीर्तन रूपी सेवा मध पामराकडे आलेली आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणपूर रहिवासी शांतीचे सागर क्रांती ब्रह्म नाथराया यांचा तुम्हा सर्वांच्या सुपरिचित आणि पाठातील फक्त 3 कडव्यांचा छोटासा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून नाथराया अखिल जनतेला शेवटचा जो क्षण आहे बरं का, शेवटचा दिवस गोड व्हावा, आपलं आयुष्य गोड झाल्यानंतर हे उद्गार नाथ महाराजांचे आहे बरं का। आयुष्याचा शेवट गोड केल्यानंतर शेवट गोड आधी करायचं आहे। त्या संतांचा शेवटचा जो गोड आहे तो आधी झाला, आमचा आधी गोड नाही, मध्येही गोड नाही आणि शेवटी सुद्धा गोडच नाही, लक्षात का। तर असे नाथराया या अभंगातून अखिल समाजाला सांगताय, जन्म मरणाचे तुटले सांकडे, जन्म मरणाचे तुटले सांकडे, कैवल्य रोकडे उभे असे, डोळियाचा डोळा उघड दाविला, डोळियाचा डोळा उघड दाविला, संदेह फिटला उरी नुरे, एका जनार्दनी संशयाची नाही, एका जनार्दनी संशयाची नाही, जन्म मरण देही पुन्हा नये, डोलियाचा डोळा उघड दाविला, डोलियाचा डोळा उघड दाविला, संदेह फिटला उरी मुरे, पांडुरंगा करू Dayala
आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन राम नारायण. नामदेव महाराज सांगतात करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देते. आणि गेली 40 वर्ष आम्ही हेच सांगत आलो. गेली 40 वर्ष हेच सांगत आलो तरी अद्याप समाजावर एक किंचित सुद्धा कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. अगदी वयाच्या 4 वर्ष वयाच्या चिमुकल्या मुलीवर सुद्धा आज बदलापूरचं प्रकरण आपल्याला माहीत असेल, कर्नाटकचं प्रकरण माहीत असेल, इथे एका मुलीचे तुकडे तुकडे केले ते प्रकरण माहीत असेल, एका बजरंग दलाच्या एका युवकाचे मुंबईमध्ये तुकडे केले ते माहीत असतील. अद्याप किती तुकडे होतील ते सुद्धा सांगता येणार नाही. या व्यासपीठावर उभं राहायला लाज वाटते. या व्यासपीठावर उभं राहायला लाज वाटते की अद्याप समाजाला कळलं नाही. करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देखे. जोपर्यंत जनतेतील जनार्दन कळत नाही तो जोपर्यंत समाजातील हा भेद नष्ट होत नाही, हा पुरुष ही स्त्री हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत या जगामध्ये असेच अत्याचार बलात्कार व्यभिचार चालणार आहे. आणि म्हणून संतांच्या उपदेशाची समाजाला नित्यंत गरज आहे. नुसता उपदेश करून सुद्धा चालणार नाही. उपदेश करून सुद्धा चालणार नाही तर अनुभूती आली पाहिजे. आपण त्याच्यात उतरलो पाहिजे. काहीतरी आपण केलं पाहिजे. बरं का, केलं पाहिजे. श्रीमद भागवत रहस्यामध्ये एक छोटासा दृष्टांत आहे. एका ओळीचा दृष्टांत आहे की एका वडिलांना 4 भाऊ होते आणि थोडक्यात सांगतो मी. वडील वारले. वडील वारल्यानंतर हे 4ही मुलं त्याच्या आळशीच होती. आणि सध्या ती त्याचीच मुलं आळशी होती नाही तर सगळ्यांचीच मुलं आळशी आहेत. सगळ्यांच्या सुना आळशी आहेत आणि सगळा समाज आळशी आहे. प्रत्येकाला फुकट कसं मिळेल, बिना काम करून कसा पैसा येईल हे प्रत्येकाच्या डोक्यात तेवढंच आहे. तो कोणत्याही क्षेत्रातला कामगार असो, तो गव्हर्नमेंटचा असो, प्रायव्हेट असो, शेतकरी असला तरी त्याला ऐकलं पाहिजे. लक्षात का? आणि म्हणून या आईत खाऊ 4ही भावांची बापाने कमावलेली इस्टेट सगळी संपली. आणि इस्टेट संपल्यानंतर मग काही जुनं काही आहे का म्हणून एक वहीचा शोध लावला. ती वही शोधली तर त्या वहीमध्ये लिहिलेलं होतं गंगे यमुनेच्या मध्ये धन पुरलेले. आणि ते गंगा यमुनेकडेच राहत होते. गंगा यमुनेच्या मध्ये धन पुरलेलं आहे
आणि ते धन किती होतं? 1000 सोन्याच्या मोहरा होत्या. आणि ते धन तुम्हाला प्राप्त झालं तर तुमचं जीवनाचं सोनं होईल, असं वाक्य होतं. कसं वाक्य होतं? ते धन तुम्हाला प्राप्त झालं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल, संसार सुधारेल, असं काही होतं. जीवनाचं सोनं असं ते वाक्य होतं महाराज. आता हे 72 चौघे भाऊ विचारच करत बसले. काही वर्षे विचार करत होते की यमुना आणि गंगेच्या मध्ये हे धन पुरलेलं आहे. 1000 सोन्याच्या मोहरा आहेत. आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय पण धन कसं प्राप्त करता येईल, त्याची खंत त्यांना होती. त्या विचारात असताना नेमके त्या ठिकाणी साधू महाराज झाले. साधू महाराजांनंतर त्याने साधू महाराजांचा षोडशोपचार्य पूजा केली, त्यांचा आदर सत्कार केला आणि मग त्यांना सांगितलं, महाराज आम्हाला एक खंत आहे, आमच्या ठिकाणी एक विचार आहे की आमच्या वडिलांनी या वहीमध्ये असे एक वाक्य लिहिलेलं आहे आणि त्या वाक्याचा अर्थ न कळल्यामुळे आम्ही जरा उदासीन आहोत. त्या साधू महाराजांनी ते वाक्य वाचलं आणि गंगा यमुनेच्या मध्ये हे धन पुरलेलं आहे आणि हे तुम्हाला प्राप्त झालं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल, जीवनाचा उद्धार होईल. ते साधूने त्याच्यावर विचार केला आणि म्हणे तुमच्या गोठ्यात काही गायी वगैरे आहेत का? हो म्हणे 2 गायी आहेत. मग एकीचं नाव गंगा आणि दुसरीचं नाव यमुना. गोठ्यामध्ये 2 गायी आहेत, एकीचं नाव गंगा, दुसरीचं नाव यमुना. चला आता आपण गोठ्यात जाऊया. दोन्ही गायी बांधलेल्या होत्या. गायी तिला म्हणतात की जी आपल्या दाव्यावरच जाऊन उभी राहते. आणि मी नेहमी सांगत असतो, आपण प्रार्थनेला बसतो, आपण श्रवण करायला बसतो, त्यावेळेला आपलं आसन एक असावं. जो गैरहजर असेल त्याच्या आसनावर कुणी बसण्याचा प्रयत्न करू नका. आपलं आसन पक्क पाहिजे. आपण त्याच आसनावर त्याच ठिकाणी जाऊन बसलो पाहिजे. आणि गाय तिला म्हणतात, म्हैस नाही ती गाय आहे, ती आपल्या दाव्यावरच उभी राहील. तुम्ही तिला दुसरीकडे नेऊन का बांधायला? ती तिकडे जाणारच नाही. आणि बैल त्याला म्हणतात, जो डावीकडे चालतो ना त्याला उजवीकडच्या जुगारात घालून बघा, तो वाकडे मान करतो, पाठीमागे मागे येईल, पण तो त्या जुगारात त्या शैल्याखाली मानच घालणार. मग त्याला अरे चुकीचा मार्ग अवलंबला, हा डावा आहे नाही का? मग डाव्याला उजवीकडे नेल्यामुळं तो त्या जुगाराखाली मान घालीत नाही, त्याला बैल म्हणतात. आणि डाव्यावर उभी राहते तिला गायी म्हणतात. तो साधू त्या चौघांना घेऊन त्या ठिकाणी गेला. दोन्ही गायी उभ्या होत्या. म्हणे इथे मध्ये खोदा. मला काय सांगायचंय, त्याने शोध लावला, मध्ये खोदा. 1000 सोन्याच्या मोहरा त्यांना प्राप्त झाल्या. आता हे झालं आगंतुक शास्त्र. हे झालं आगंतुक शास्त्र. त्याच्यातलं आध्यात्मिक शास्त्र असं आहे की इडा म्हणजे गंगा आणि पिंगला म्हणजे यमुना. इडा म्हणजे गंगा आणि पिंगला म्हणजे यमुना. इडा पिंगला या ज्या ठिकाणी एकत्र येतात ती तिसरी नाडी आहे सुषुम्ना. आणि जोपर्यंत तुम्हाला सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने हा तिसरी जी नाडी आहे तिचा मार्ग खुला होत नाही, तोपर्यंत जन्म मरणाचे साकडे तुम्हाला तोडताच येणार नाही. आणि म्हणून नुसतं शास्त्र वाचून चालणार नाही, तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून आज ज्या निमित्त आपण या ठिकाणी आहोत त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे ते आत्मोन्नती, विश्वशांती, अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळ अंबरजे या मंडळाचे ते एक महान सदस्य होते. आणि त्यांचं या कार्यामध्ये फार सहकार्याचा वाटा होता. त्यांचे ज्येष्ठ बंधू परलोकवासी एकनाथ दत्तू परतोळे यांचे ते 2 नंबरचे भाऊ आणि त्यांच्या पश्चात त्यांचे कनिष्ठ बंधू महादू दत्तू परतोळे, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा गणेश शंकर परतोळे, त्याचप्रमाणे बाळाराम एकनाथ परतोळे, अशोक एकनाथ परतोळे आणि महादू दत्तू परतोळे यांचे सुपुत्र
दिनेश एकनाथ परटोले, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 मुली, एक सविता गायकर आणि दुसरी पुष्पा शिंगोळे. एवढा त्यांच्या पाठीमागे परिवार, त्यांच्या पत्नी आहेत, नातवंड आहेत आणि या सगळ्यांना सोडून ते गेलेले आहेत. कारण तुकोबांच्या भाषेत इथे नाही गुरु आई अवतार, इथे नाही गुरु आई अवतार, इथे नाही गुरु आई अवतार. जो जन्माला आला ना, बरं का, जन्मले ते बाळ, नाथ महाराज सांगतात, वाट पाहे का. जे बाळ जन्माला आलं, ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवसापासून त्या बाळाची वाट काळ पाहतो. आम्ही गेले म्हातारे झालो, हातात काठी आली, दात पडले, केस पिकले, डोळ्यात दिसेनासं झालं, कानात ऐकू येण्याचं झालं, तरी सुद्धा आम्हाला अद्याप कळलं नाही त्याची वाट पाहे का. कळलं का. आणि हे जेव्हा कळेल, याच्या अनुभूती आम्हाला जेव्हा येईल, तेव्हा आपण निश्चित, बरं का, आता आम्ही या ठिकाणी जन्माला आलो, पण प्रत्येक संताचा अनुभव वेगळा आहे. बरं का. आमचे तुकोबाराया सांगतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. तुकोबाराया सांगतात, ते तुकोबाराया जेव्हा जन्माला आले तेव्हा मी जन्माला का आलो, त्याचं मूळ शोधण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या जन्माच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचले. तेव्हा कळलं, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. कशासाठी आम्ही जन्माला आलोय? दुःख भोगण्यासाठी. कशाला का. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध. आपण आपल्या या जन्मामध्ये जे काही कर्म केलेले आहेत, ते कर्म चांगले असतील किंवा वाईट असतील. बरं का. चांगले असतील किंवा वाईट असतील, आणि ते कर्म आपल्या संचितात जमा होतात आणि संचितात जमा झालेले कर्म प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म उगीच येत नाही. जन्म उगीच येत नाही. आज आपण पाहतो की काही माणसं सुखाने आहेत, कारण त्यांचं मागच्या जन्माचं ते पुण्य खात आहे. बरं का. पाप नाही. आणि पाप पुण्याची वजाबाकी नाही. पाप पुण्याची वजाबाकी अजिबात नाही. तर वजाबाकी असते ना, तर जे कोट्याधीश अब्जाधीश आहे त्यांच्या जीवनात कधीच त्यांना दुःख पाहायला मिळालं नसतं. आणि म्हणून तुकोबा सांगतात की दुःखाशी कारण जन्म घ्यावा. हा सगळा संपूर्ण संसार दुःख रूप आहे. दुःख रूप देह, दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आपण पुढे पाहू. बरं का. तर खरं दुःखाचं मूळ आहे विषय. खरं दुःखाचं जे मूळ आहे ते विषय आहे. आपण पुढे पाहू. त्याचप्रमाणे आमचे नाथ महाराज त्यांचा अनुभव सांगतात. बरं का. जन्माचे कारण राम नाम पाठी जायचे वैकुंठ हेळा मात्रे. नाथ महाराजांचा अनुभव नाथ महाराज वर्णन करतात. अरे जन्माचं कारण आम्ही कशासाठी जन्माला आलो? राम नाम पाठी. कशासाठी जन्माला? आपलं दुःख भोगण्यासाठी. मनुष्य ज्याला दुःख अजिबात नाही. महाराज हे सांगतो ना, हे आगंतुक आहे सगळं. इथे क्रिया नाही, कर्म नाही आणि प्रारब्ध सुद्धा नाही. बरं का.
कर्मे राम वनवासाला गेला. कर्मे कोणी लिहिलं? हे संतांनी लिहिलं. त्यांचं मत आपण खोडू शकत नाही. पण रामाला कोणत्याच कर्माची बाधा नव्हती. भगवान श्रीकृष्णाला कोणत्याच कर्माची बाधा नव्हती. आणि पाप पुण्याच्या पलीकडं आपण गेला असाल तर तुम्हाला सुद्धा कोणत्याच कर्माची बाधा होणार नाही. आणि काही कर्म अजाणतेपणे घडलेले असतात. हे मांडव्य ऋषी होऊन गेले. मांडव्य ऋषी तर फक्त मी थोडक्यातच सांगेन. मांडव्य ऋषींना सुळावर देण्यात आलं. मांडव्य ऋषींना सुळावर देण्यात आलं. सुळावर दिल्यानंतर त्यांचा देह पडला. त्यांचा लिंग देह घेऊन यमराज यमलोकात गेले. पण ते कोण होते? मांडव्य ऋषी होते. मांडव्य ऋषीने यमराजाला प्रश्न विचारला, यमराजा, मला इथे आणण्याचं कारण काय आणि मला सुळावर का दिलं गेलं त्याचं उत्तर मला आता तात्काळ द्या. बरं का? असं काहीतरी करा की मी पाप केलंच नाही याची शाश्वती आपल्याला आहे का? मी पाप केलंच नाही. त्याने सांगितलं याचं उत्तर द्या, मला का सुळावर दिलं गेलं. यमराज घाबरला, थरथर कापायला लागला. त्याने विचार केला, आता मला शाप दिल्याशिवाय मांडव्य ऋषी राहणार नाही. मग त्याने काय केलं? म्हणे, महाराज, तुम्हाला माहित नाही, पण तुम्ही जेव्हा 3 वर्षाचे होते ना तेव्हा एका किड्याबरोबर तुम्ही काडीने खेळ केला. त्या किड्याला उचलापट त्याला इकडे दाब तिकडे दाब, अगदी रक्तबंबाळ तो किडा होऊन टुणटुण उडत होता. आणि शेवटी तुम्ही त्याच काडीने त्याला गतप्राण केला. आणि त्याचं प्रायचित्त म्हणून तुम्हाला काय केलं? सुळावर देण्यात आलं. मग मांडव्य ऋषीने सांगितलं, हे जी क्रिया घडली ही जाणतेपणी की अजाणतेपणी? मग मात्र यमराज म्हटले, हे अजाणतेपणी घडलं. मग हे जर अजाणतेपणी घडलं असेल तर मला याचं प्रायचित्त का दिलं? आणि मला जर तुम्ही अजाणतेपणाचं प्रायचित्त देत असाल तर जा, तुम्ही माणूस होऊन जमिनीवर पडा. लगेच शाप दिला. तो यमराजा माणूस म्हणून इथे जन्माला आला, पण तो मोठ्या घराला जन्माला आला ज्याचं नाव विदुर. तुम्ही जाणतेपणाने करा किंवा अजाणतेपणाने करा, पण पाप जेवढं आहे पहा ना. म्हणजे निर्मिती कशी, वेदांची निर्मिती कशी आहे, जेवढं पाप कराल तेवढं भोगावंच लागेल. आणि पुण्य जेवढं कराल, पुण्याचा भोग नाही. पुण्याचा भोग नाही, फक्त पापच भोगायला येईल. आणि मग पापाचं मूळ काय आहे? दुःख. आणि पुण्याचं मूळ आहे सुख. पण सुख आम्हाला आहे का? तुम्ही सांगा, या जगात कोण सुखी आहे? या जगात कोणी सुखी नाही. एक राजा अतिशय दुःखी होता. तर तो एका भविष्यवाल्याकडे गेला. त्याने सांगितलं, राजे, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सुखी माणसाचा सदरा प्राप्त होईल तर पहा. सुखी माणसाचा सदरा. आणि म्हणून त्याने प्रधानजींना 4 दिशेला पाठवले सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी. अनेकांना भेटले, राजे राजवाडे सगळ्यांना भेटले, प्रधानजींना भेटले, पण एकही व्यक्ती अशी म्हटली नाही की मी सुखी आहे संसारामध्ये. एकही व्यक्ती भेटली नाही. प्रधानजी नाराज झाले आणि परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर काळोखामध्ये एक उड्या मारित होता. काळोखामध्ये एक बहादर आनंदाने गाऊन आणि नाचून उड्या मारत होता. या प्रधानाने विचारलं, हा तर सुखी नसेल. म्हणे, तू कोण? अरे म्हणे, मी सुखी आहे. मी सुखाने आनंदाने नाचतो, गातो, बागडतो आणि उडतो. मी सुखी आहे. अरे वा म्हणे, माझं सार्थक झालं. मला आता सुखी माणसाचा सदरा मिळाला. म्हणे, जरा तुझा सदरा मला देतो का? तर थांबा जरा, माझा सदरा तुम्हाला देतो, पण मला जरा प्रकाशात येऊ द्या. तो अंधारातून जेव्हा प्रकाशात आला तेव्हा तो नग्न अवस्थेत नाचत होता. म्हातार मग हे सांगायचे, तो सुखी होता. तो सुखी सदरा त्याला अंगरखा त्याच्या अंगावर नव्हता.
जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगात कोणी सुखी नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, माया वेष्टीला जीव माझा, म्हणून हे सगळं घडलं. मायेने आपल्यावर काय केलेलं आहे, पांघरून घातलेले, पांघरून. आणि त्याच्यामुळं सत्याचा शोध अद्याप आम्हाला लागलेला नाही. ते मालिका लागते ना ती रामाची, तर रात्री नेमकी काय होतं माहितीये का, जग सत्य ब्रह्म मिथ्या जाबाळी जाबाळी. जाबाळी ऋषींचा तो मंत्र आहे, जग सत्यम आपले, हा जग सत्यम ब्रह्म मिथ्या. आणि सगळ्यांचे ड्रेस पण काळे, काळे कपडे घालून त्याचे सगळे शिष्य अगदी आनंदाने अगदी सुखाने बागडतात. जग मिथ्या आपल्या ब्रह्म सत्य, जग सत्य ब्रह्म मिथ्या, हा त्यांचा मंत्र. लक्षात का. तर आपलं नेमकं म्हणजे आद्य शंकराचार्यांनी आपल्याला ठोक सांगितलेले की जग मिथ्या ब्रह्म सत्य. ब्रह्म सत्य आहे आणि त्या सत्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तो शोध जोपर्यंत आपल्याला लागत नाही तोपर्यंत दुःख आपल्या जीवनातून वजा होणार नाही. दुःख वजा होणार नाही. कारण एक छोटासा दृष्टांत जर आपण पाहिला तर एका बाईची 8 मुलं 5व्या दिवशी मरत होती. 5वीच्या दिवशी म्हणजे ती 5वी झाली, 6वी तिच्या कपाळावर अक्षर लिहून जायची. पण जेव्हा 6वी कुठे होती माहितीये का तुम्हाला, रावणाच्या सेवेसाठी 6वी होती. एक पण रावण झोपला किती जायची, रावण झोपला किती जायची. तिचं काम होतं जे नवीन बाळ जन्माला येईल 5वीच्या दिवशी त्याच्या कपाळावर एक अक्षर घेऊन यायची. पण हे रावणाला माहितच नव्हतं. एक दिवशी काय झालं देव जाणे. मला वाटतंय रामाची चिंता त्याला की राम लंकेत येणार आहे ही त्यांना खंत झाली. त्या दिवशी झोपच लागली नाही. पण नित्य नेमाप्रमाणे 6वी निघून गेली. 6वी जेव्हा आली तेव्हा त्याने विचारलं कुठे गेली होतीस. तिने सांगितलं माझं रोजचं काम. जी नवीन बालकं जन्माला येतात त्यांच्या मी कपाळावर लिहिते. पण मी काय लिहिते माहितीये का, मी काहीच लिहित नाही. विधाताने जेवढं सांगितलेलं आहे मी तेवढंच लिहिते. मी माझ्या मनाचं काहीच लिहित नाही. जन्म मरणाचं साकडं चुकवण्यासाठी श्रीमद भागवत महापुराणात भगवान श्रीकृष्ण नारदांचे चरण धरतात. नारदाच्या चरणावर नतमस्तक होऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे प्रभो मला जन्म मृत्यूच्या राहाटीतून चुकवण्याचा मार्ग सांग. मला काय सांगायचंय, जगाचा बाप इतका लीन झालाय, इतका खाली आलेला आहे की तो नारदांच्या चरणावर डोकं ठेवून विचारतो, हे प्रभू मला जन्म मृत्यूची राहाटी चुकवण्याचा मार्ग सांगा. इथपर्यंत आम्ही येऊ ना विचारात, इथपर्यंत विचारात येऊ त्यावेळेला मला वाटतं या देहाचं सोनं झाल्याशिवाय तिची 8 पोरं मारली गेली. म्हणजे मारली म्हणजे काय, 6वीने नेली. 5वीच्या दिवशी 6वीने नेली. 9व्यांदा ती पुन्हा प्रस्तुत झाली आणि तिने विचार केला द्वारकाधीश भगवंताकडे जावं. आणि म्हणून ती बाई
आपल्या 5वीच्या दिवशी द्वारकाधीश भगवंताकडे गेली आणि आपली व्यथा सांगितली, महाराज देवा, माझी 5वीच्या दिवशी 8 मुलं गतप्राण झाली, आता मी 9व्यांदा प्रसूत झालेले आहे आणि मला भरोसा नाही, माझं लेकरू आज सुद्धा ती सटवी घेऊन जाईल. भगवान श्रीकृष्ण उठले, पण भगवंताला भेटायला अर्जुन महाराज गेले होते. अर्जुन महाराजांनी सांगितलं, तुम्ही थांबा म्हणे, मी जातो. कशी सटवी बाळाला नेते ती मी पाहतो. आणि तिथे एक काचबंद पेटी होती. काचबंद पेटी म्हणजे आतमध्ये हवेचा सुद्धा प्रवेश होणार नाही अशी पेटी बनवून आणि त्या बाळाला त्या पेटीत झोपवलं होतं. आणि भगवान अर्जुन बरं का आपलं गांडीव धनुष्य घेऊन आणि तिथे दरवाजावर उभा होता. सटवी कशी येते, यमराज कसे येतात मी पाहतो. रात्रीचे 12 वाजून गेले महाराज आणि आईने आकांत केला, बाळ गेलं. मला काय सांगायचंय, कुणीही थांबवणार नाही कुणाला. बरं का आमचे कबीरजी महाराज सांगतात, पूरब का पश्चिम में कभी न उगवे प्रभात. पूर्वेला उगवणारा सूर्य काही जरी झालं तरी कधीच उगवणार नाही पश्चिमेला. लिखा न मिटे नशीब का, जो लिखा प्रभू के हात. कबीर महाराज सांगतात बरं काय की असं कधीच घडणार नाही की पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेल नाही. त्याचप्रमाणे लिखा न मिटे नशीब का, जो लिखा प्रभू के हात. भगवंताने जे आपल्या कपाळावर लिहिलेलं आहे ते कोणीच पुसू शकत नाही. फक्त भगवंताने पुसलं. कुणाचं? सुदाम्याचं पुसलं. पण मी म्हणतो बरं झालं त्याला घाम फुटला होता. चालून चालून घाम फुटला होता. जेव्हा देवाला ते भेटले, देवाने पहिल्यांदा हाताने त्याचा घामच पुसला. मला वाटतं घाम पुसला की आणखी मला वाटतं नशीबच पुसले. दारिद्र्य लिहिलेलं होतं त्याच्या नशिबावर, दारिद्र्य. ते हात फिरवल्याबरोबर दारिद्र्यच पुसून गेलं. कारण ते दारिद्र्य कोणाच्या हाताने लिहिलं होतं? ज्या हाताने त्याच्या कपाळावर दारिद्र्य लिहिलं होतं त्याच हाताने सुदाम्याविषयी दया उत्पन्न झाली. भगवंताने त्याच्यावर कृपा केली आणि कृपेचा हात कपाळावर फिरवला आणि सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. अध्याप सांगतो, कारण आपण स्वर्गारोहण वाचलेला आहे. आमच्या सुनील महाराजांनी सुंदर त्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. मी स्वर्गारोहणच्या बाबतीत काही सांगणार नाही, पण एक गोष्ट सांगू इच्छितो की असंच एका बाईचं 2-3 वर्षाचं लहान मुलं वाटलं आणि तिला माहीत झालं की आपल्या गावामध्ये गौतम बुद्धदेव आलेले आहेत आणि लोक असतात कसे जाण म्हणते ते प्रवचन चाललंय, जा प्रवचनात. ती बाळाला घेऊन त्या प्रवचनामध्ये आली आणि बुद्धदेवाने विनंती केली की देवा, तिथे भगवंताचं गुणगान गात असताना या सभा मंडपामध्ये, या नाम मंडपामध्ये माझं बाळ गतप्राण झालं, एवढं जिवंत करा. आता बुद्धदेवाने विचार केला, हे तर जिवंत करता येणार, लिखा न मिटे नसीब का, जो लिखा प्रभू के हात, मला हे जमणार नाही. पण मग त्याने सांगितलं, जरूर जिवंत करेन म्हणजे तुझ्या मुलाला, पण एक कर, काय कर, एक मूठभर गहू घेऊन ये की ज्या घरात कुणी मेलेलाच नाही. तिलाही आनंद झाला. पण संपूर्ण गावात फिरली, कोणता आजोबा मेला, कोणता पंजोबा मेला, कोणतं लेकरू मेलं, कोणची आजा मेला पणजा मेला बाप मरला गेला. पणजा मेला बाप मसना गेला.
देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. संपूर्ण गाव फिरली बरं का. कुठेच गहू प्राप्त करण्याचं एकही ठिकाण तिला मिळालं नाही. संपूर्ण गाव फिरली तर संपूर्ण गावामध्ये कोणी माझा मुलगा मेला, कोणी म्हणतो सून मेली, कोणी म्हणतो बाप मेला, आई मेली, आजोबा मेला, पंजोबा मेला. आणि हे जसं ती ऐकत ऐकत घरं चालीत गेली तसं तसं तिचं दुःख कमी होत गेलं. तिला जो भ्रम होता की माझंच बाळ मेलं, तर बाळ तिचंच मेलं नव्हतं. या जगात असं एकही घर आपल्याला पाहायला मिळणार नाही की त्या घरात कोणी मेलं नाही आणि त्या घरात दुःख नाही. तिचं दुःख हळूहळू हळूहळू हलकं होत गेलं आणि ती त्या सभा मंडपात आली, बुद्धदेवांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि काहीही न बोलता आपलं बाल खांदाडी मारलं आणि घरी नेऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. मला हे सांगायचं की दुःख नाही असं तुम्हाला कुठेच स्थान पाहायला मिळणार नाही. माणसं, प्रत्येक जीव हा जन्मापाठी मरणारच आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनात विशिष्ट असं काही कार्य करायचे आणि ते कार्य म्हणजे अभंगाच्या पहिल्याचं. अभंग आजच्या या सेवेसाठी उत्तम आहे म्हणून घेतलेलं आहे बरं का. कारण आपल्यातून गेलेले जे शंकर बाबा आहेत तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, मृत्यू कसा आला याला किंमत नाही बरं का. जरी त्यांना एक अटॅक येऊन बरं का अल्प आजाराने त्यांचा मृत्यू झालेला आहे, पण तरी सुद्धा अटॅक येऊ, ऍक्सिडेंट हो, आणखी नाही सांगायचं. कारण उगीच आत्महत्या कोणी करायला नको नाही का. तर कोणत्याही प्रकारे जरी आपल्याला मृत्यू आला तरी आपण तिथेच जाणार, आपण भगवान परमात्म्यातच विलीन होणार. आणि म्हणून त्यांचं जे जीवन आहे ते साफल्य झालेलं आहे, त्यांचा जो आत्मा आहे तो परमात्म्यातच विलीन झालेला आहे. म्हणून जन्म मरणाचे तुटले साकडे. का साकडे म्हणजे साखळी बरं का. साकडे म्हणजे इथे सांकडे म्हणजे त्याचा वेगळा अर्थ घ्यायचा नाही, तर अभंगाला उद्देशून साकडे म्हणजे साखळी बरं का. साखळी त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आज त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो काही परमार्थ केला त्या परमार्थाचं चीज झालेलं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो हे कलियुग आहे, कलियुगामध्ये माणसं म्हातारे होणार. आता कोणी सांगितलं म्हातारे झाले होते का? मग आता मरतात त्यातला म्हातारा दाखवा. याच्या पुढे कोणीच म्हातारा होणार नाही. आणि आम्ही म्हणतो जो म्हातारा होणार नाही तो भाग्यवान. असा माणूस मेला ना चालता बोलता तर मी म्हणतो तो भाग्यवान, तो भाग्यवान आहे बरं का. उग्याच मुलाची सुनाची सुनबाई सेवा करता करता नाही का. लक्षात का आपल्याला कोणी कंटाळू नये, चालता बोलता मरण आलं पाहिजे.
आणि हे कलियुगामध्ये चालता बोलता मरण प्रत्येकाला येईल. तो कुठे जाईल ते मला सांगता येणार नाही. तो चालता बोलता माणसं मरतील, हे येऊन माणसं मरतील, पलंगावरून पडून माणसं मरतील, पण मरतील. आपल्याला फक्त एवढं पाहायचंय, जन्म मरणाच्या तुटची सांकड आहे. मग जन्म आणि मरण याच्या दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टींचं आपल्याला कारण शोधायचं. या दोन गोष्टींचं आपल्याला कारण शोधायचंय आणि मग मूळ अभंगाकडून शेवटाला जायचंय. मी पहिलं एक आपल्याला कारण सांगेन की जड भरत राजा हरी गर्भा, हरणी गर्भा गेला. आपल्याला जन्माचं कारण शोधायचंय. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. हा राजा सामान्य नव्हता. हा राजा सामान्य नव्हता, वैराग्यशील होता. पण आपल्या जीवनात आपल्याला चार गोष्टी अटल त्याची अनुभूती आली पाहिजे. नंबर 1 विवेक, नंबर 2 वैराग्य, नंबर 3 भक्ती आणि नंबर 4 ज्ञान. विवेक, वैराग्य, भक्ती आणि ज्ञान या चार गोष्टी आपण आपल्या जीवनात सफल केल्या तर जन्म मृत्यूची रहाटी चुकवायला वेळ लागला नाही. राजा भरत त्याच्या बाबतीत सांगतो, त्यांनी जेव्हा संन्यास दीक्षा घेतली, महान अशा सार्वम सत्ताक राज्याचा त्याग केला. तो सामान्य ज्ञानी राजा नव्हता. मला हे सांगायचे तो ज्ञानी राजा होता. मला हे सांगायचे तो कसा होता. तो ज्ञानी राजा होता. पण ज्ञानाने परोपकार करू नये असं श्रीमद भागवत महापुराणात शुक मुनी भगवान परीक्षित राजाला सांगतात की हे राजा, तू जरी ज्ञानी असतील तरी परोपकाराच्या फंदात पडू नको. परोपकाराच्या फंदात पडू नको. म्हणून मी पूर्वी 30-40 वर्षापूर्वी इतका सुंदर विंचू उतरायचो की चावलाय कुठं ते सुद्धा तो सांगू शकत नाही. पण मला हे जेव्हा कळलं की परोपकार करू नको, तेव्हापासून विंचू उतरायचा सोडून दिला आणि विंचू चावलेल्या माणसाला रामबाबाकडे घेऊन गेलो. रामबाबाकडे चला आणि मग त्याच विंचू उतरण्याचा प्रायश्चित्त आज ते भोगतात. बरं का, ही गोष्ट फक्त विसरू नका. जेव्हा तुम्ही आपला जन्म परोपकारासाठी नाही, फक्त विवेक, वैराग्य, भक्ती आणि ज्ञान एवढं प्राप्त करून घ्या. या देहाचं सोनं करून घ्या. अरे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. कशाला का? परोपकार करण्यासाठी संत आहे. बरं का, परोपकार करण्यासाठी वृक्ष आहे, परोपकार करण्यासाठी नद्या वाहतात, त्यांनी परोपकार करावा. आमचा जन्म परोपकार करण्यासाठी नाही. इथे त्या राजा भरताची फसगत झाली हे मी आपल्याला सांगतो. जेव्हा त्याने संन्यास घेतला ना महाराज, तर त्याने 3 गोष्टी आपल्या बरोबर घेतल्या होत्या. एक लोटा, लोटा पाणी पिण्यासाठी लोटा, आणि त्यांना उशीशिवाय झोप लागत नव्हती. त्याने पहिले जंगलात जरी गेलो तरी उशी पाहिजे उशाला. एक उशी घेतली, एक लोटा घेतला आणि एक ताट घेतला जेवणासाठी. 3 गोष्टी घेऊन राजा भरत निघाला. राजा भरत जेव्हा निघाला तर निघाल्यानंतर असं डोंगराच्या किनाऱ्याने गेल्यानंतर वरून असं धोधो पाऊस म्हणजे पाणी पडत होतं, खडकावरून पाणी पडत होतं. आणि एक आदिवासी बहादर तिथे ओंजलीने पाणी पित होता. काय करत होता? ओंजलीने पाणी पित होता. तो ज्ञानी राजा होता. मला हे सांगायचे, तो राजा ज्ञानी होता, विवेक वैराग्यशील नव्हता. अरे म्हणजे हे निकट कशाला माझ्या बरोबर? कसलं? लोट्याचं. तो लोटा तिथेच टाकून गेला आणि ओंजलीने पाणी प्याला. म्हणे एक तर गेला, लोटा गेला.
पुढे गेल्यानंतर एक आदिवासी हातावर भाकरी घेऊन खात होता. त्याच्या हाती चटणी वगैरे कांदा वगैरे असेल, हातावर भाकरी होती. त्याने पाहिलं, अरे मग हे ताट तरी कशाला पाहिजे, म्हणजे हा जर प्रयोग आहे, हातावर भाकरी खाता येते, मग ताट कशाला? त्याला धुवा, त्याला घासा, त्याला सांभाळा बरोबर, ते पण टाकून गेला. आणि पुढे गेल्यानंतर एक सामान्य माणूस मजूर विश्रांती घेत होता. त्याने आपला हात डोक्याखाली घातला होता, हाताची उशी केली होती. राजाच्या लक्षात आलं की उशी कशासाठी? जर हाताची उशी करता येते आणि हाताच्या उशीने जर सुंदर झोप लागत असेल, तर हे लिगड कशासाठी? उशी तिथे टाकून गेली. मला एवढं सांगायचंय की इतका उदास राजा, सार्वभौम सत्तेचा त्याग केलेला राजा, आणि एका सरोवरामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये अर्घ्य देत होता, सूर्याला अर्घ्य देत होता सकाळी. आणि एवढ्या सकाळच्या प्रहारी तिथे गर्भीण हरिणी पाणी ती पाणी पित असताना तिला सिंहाची डरकालीचा आवाज आला. आणि डरकालीचा आवाज आल्याबरोबर तिने एकदम उडी मारली. उडी मारल्यावर तिचं पाडस तिथे पडलं आणि ती पुढे जाऊन गतप्राण झाली, तीही मेली. त्या राजा भरताना पाहिलं की हे छोटं पाडस पाण्यात पडलेलं आहे. त्याने ते उचललं, मरेल म्हणून उचललं, आणि पलीकडे पाहिली तर ती हरणी सुद्धा गतप्राण झालेली होती. ते पाडस त्याने उचललं. नाही का, आम्ही ससा पोसतो ना, त्याला दूध पाजतो आणि म्हणतो पुण्यच होईल, नाही का? सशाला दूध पाजून पुण्यच होईल. आम्ही म्हणतो त्याला कैदेत ठेवू नका, त्याला त्याचं स्वैर वर्तन आहे, त्याला सोडून द्या, तुम्हाला पुण्य होईल. माणसं कुत्रं पाळतात बरं का. कुत्रं पाळणं म्हणजे पुण्य नाही बरं का. त्याच्या पुढे सांगतो, आई बापाला भाकरी खायला देत नाही आणि कुत्र्याला 4-4 बिस्किटांच्या पुढे असे टाकतो. काही अशी माणसं आहेत, 1 किलो बाजरी त्या कबुतरांना टाकतात, पण आई वडील कुठे? ते म्हणे आहेत गावाला. लक्षात का? की तिकडे भीक मागतात, इकडे या कबुतरांना 2 किलो ते बाजरी टाकतो कबुतरांना. पण ते सुंदर सांगितलं श्रीमद भागवत श्रीमद डोंगरे महाराजांनी की म्हणे हे कुत्र्यावर प्रेम करणारी माणसं आहेत ना, त्यांना पुढचा जन्म असेल. लक्षात का? आपण कुठे आहोत? ते पाडस त्याने उचललं, त्याने आपल्या घरी नेलं, त्याला गरम पाण्याने स्नान घातलं, मग त्याला दूध आणलं, दूध पाजलं. ते पाडस हळूहळू मोठं झालं. आणि जेव्हा ते ध्यानाला बसायचे तेव्हा त्याच्या ध्यानात सुद्धा काय यायचं? पाडसच यायचं. आणि थोडक्यात सांगतो आपण. आणि जेव्हा त्यांना मृत्यूची वेळ आली, मृत्यूची वेळ आल्यानंतर त्यांच्या ध्यानामध्ये काय आलं? पाडस आलं. आणि तो राजा भरत त्याने सार्वभौम सत्ताक राजाचा त्याग केला. तो राजा हरणाच्या गर्दी गेला, त्याला तो हरणाचा जन्म प्राप्त झाला. त्याचं कारण आहे वासना. त्याचं कारण आहे वासना. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात, वासनेच्या संगे जाऊ नको म्हणा. वासना कशी आहे ते आपल्याला पाहायचंय. आणि ज्याची वासना बलकट आहे त्याला जन्म घ्यावाच लागेल. आणि म्हणून सार्वभौम सत्ताक 14 चौकडे राज्य रावणाचं, 7 कोटी घरं सोन्याची, चांदीची, विटाबंदी, 80,000 बायका रावणाच्या, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. आणि त्याचं आयुष्य जर आपण विचारलं मला, इतका बलशाली बलाढ्य राजा रावण, पण वासना आणि वासना त्याची शिल्लक होती. आणि म्हणून पंचवटीला भिकारी होऊन आला, झोळी घालून आला. महाराज, वासना माणसाला भिकारी बनवते, वासना माणसाला भीक मागायला लावते.
मग वासनेवर बीज मिळवण्यासाठी मनुष्य देव, वासनेवर बीज मिळवण्यासाठी. आणि म्हणून रावणाने रामाची सीता पळवून आणली आणि आपल्या संपूर्ण कुळाचा क्षय करून रावणाला सुद्धा मारावं लागलं. आणि म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात की अंतकाली जे मती तैसी प्राणिया होय गती. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण पती अहोरात्री स्मरावा. काय सांगतात की अंतकाली जे मती त्याची प्राणिया अंतकाली अंतिमतीसा गती. सुभाषित काय सांगतात अंतिमतीसा गती. आणि त्याच्यावर हे वक्तव्य नाथ महाराज करतात की अंतकाली ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुखा सांगतात त्याच्या सुखाला पार नाही. अंतकाळाच्या वेळेला आपल्या मुखात रामाचं नाम यावं नाही का. आजामेल नावाचा एक महान राजा होऊन गेला. नारद त्याच्याकडे आले होते. नारदाने त्याच्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आणि इतका तो मुलाच्या प्रेमात मोहित झाला की रात्रंदिवस नारायण नारायण नारायण. आणि मृत्यूच्या समयी सुद्धा त्याने नारायणाला हाक मारली. आणि विष्णुदूत तिथे आले, यमदूत तिथे आले, दोघांचं तिथे भांडण झालं. यमदूत सांगतात विष्णुदूतांना की जरी त्याने नारायण म्हटलं असेल पण ते पुत्र भावाने ते नारायण म्हटलं, नारायण देव म्हणून नाही. पण पुन्हा विष्णुदूत सांगतात काही असं म्हणे पण त्याच्या मुखात नारायण आलं म्हणून ते गिरायक आमचं आहे. विष्णुदूत ते गिरायक घेऊन गेले. आजामेल पापराशी तीही नेले वैकुंठाशी. म्हणून मृत्यू समयी भगवंताचं नाम आपल्या मुखात यावं एवढ्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून सध्या आपली जी स्थिती आहे, मी नेहमी सांगत असतो की विषय हा एक वृक्ष आहे. विषय या संसारामध्ये विषय नावाचा एक वृक्ष आहे. त्या वृक्षाला अनेक फांद्या आणि पुष्पाने तो बहरलेला आहे. आणि त्याला जी फळं येतात ती फळं म्हणजे वासना. विषय रूपी वृक्षाला तो जेव्हा परिपक्व होतो आणि परिपक्व झाल्यानंतर त्याला जी फळं येतात त्या फळाचं नाव आहे वासना. आणि जोपर्यंत आपली वासना गेली नाही बरं का, आणि वासनेमुळे अनेकांची फजिती झाली, रावणाची फजिती झाली. एवढंच नाही तर पूर्व मीमांसकाचे कोणी लिहिली? जैमिनी. जैमिनीने लिहिली पूर्व मीमांसा 60 शास्त्रांपैकी. तर त्याने व्यासांना कर्षती उपकर्षती लक्षात आलं का. म्हणजे व्यासांनी एक वाक्य टाकलं होतं की ऋषी असो मुनी असो अन्य कोणीही असो पण तो कामाला जिंकू शकत नाही. जैमिनी हे व्यासांचे शिष्य होते. तर शिष्याने गुरुला सांगितलं एवढा श्लोक फोडा की कुणीही कामाला जिंकू शकत नाही. ठीक आहे म्हणे, तुझी इच्छा आहे तर कालांतराने फोडूया. जंगलात राहत होते. व्यासांनी एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. असाच पाऊस पडत होता महाराज. एकटे त्या कुटीमध्ये जैमिनी होते. इतकं पातळ वस्त्र अंगावर घेतलं होतं की आतलं सगळं शरीर तिथं बाहेर पडलं होतं. पावसाने भिजल्यामुळं पातळ वस्त्र अंगाला चिकटलं आणि संपूर्ण शरीर बाहेर दिसत होतं. अगदी जैमिनीच्या कुटीच्या बाजूला जाऊन ती पाण्यातच उभी राहिली झाडाखाली. आतून जैमिनीने पाहिलं. त्याने तिचं सौंदर्य निहाळलं आणि त्याचा काम जागा झाला. म्हणे बाल कुठून आलीस, कोण तू, आणि इतकी सुंदर इतकी रूपवती तू, कुणाची राजकन्या आहेस का तू, पण बाल कशासाठी उभी राहिली, ही कुठे आपलीच आहे या. पण ती स्त्री ती कुमारी सांगते की मी साधूवर विश्वास करत नाही. आता आपण पाहिलं असेल ना, नुकतंच प्रकरण घडलं. ती स्त्री मंदिरात त्या पुजाऱ्यांच्या आधाराने गेली. त्या पुजाऱ्याने त्यांच्यावर बलात्कार केला आणि तिला जाळली सुद्धा. म्हणून सांगतो कुणीच कुणावर विश्वास करू नका. कीर्तनकारावर नको, प्रवचनकारावर नको, साधूवर नको.
कुणावर सुद्धा विश्वास करू नका. आपण सावधगिरीने वागा, सावधानतेने वागला तर आपली नीती भ्रष्ट होणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर व्यास मुनीने त्या स्त्रीचं रूप धारण करून आणि मग ती म्हणजे कन्या सांगते की मी तुमच्यावर विश्वास करू शकत नाही. म्हणे मी तुला माहित नाही का, ठाऊक नाही का, म्हणे कधी ऐकलं असतील, वाचलं असतील, पूर्व मीमांसा षटशास्त्राचं विवेचन करणारा मी जैमिनी आहे. बाळे तू ये. मग ती आतमध्ये गेली, थोडासा विश्वास त्याच्यावर ठेवला. मग त्याने सांगितलं की वस्त्र बदल. ती भिजलेली वस्त्र तिला बदलायला लावली, वस्त्र बदलली आणि मग त्याने हळूच विचारलं तू कुमारिका आहेस की विवाहित आहेस? तेव्हा तिच्या लक्षात आलं. म्हणे मी कुमारिका आहे. मग माझ्या बरोबर विवाह करू शकतेस? करीन ना. कारण ते कोण होते? व्यास मुनी होते. तुझ्याबरोबर मी विवाह करू शकेन, पण माझे असे वाटत आहे, माझ्या वडिलांनी माझ्या विवाहासाठी पण लावलेलं आहे की जो कोणी राजकुमार मला खांद्यावर घेऊन मंदिराला 7 फेरे मारील त्याला मी वरील. याने पाहिलं हे तर सोपं आहे. 7 फेरे मारले तर मला एक सुंदर रूपवान कन्या, मला राजकन्या प्राप्त होईल. आणि म्हणून त्या जैमिनीने तिने आपल्या खांद्यावर घेतलं तिला. आणि त्या पावसामध्ये तो फेरे मारायला लागला. 2, 3, 4, 5, 6 फेरे मारले आणि 7व्या फेऱ्याला त्याला दाढी जाणवली. दाढी जाणवली तर वर पाहिलं तर ती सुंदर रूपवती कन्या नव्हती, तर ती कोण होते? व्यासमुनी होते. हलूच खाली ठेवलं, लज्जित झाले आणि दर्शन घेतलं, चरण स्पर्श केला. सांगितलं महाराज तो श्लोक तसाच राहू द्या. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात आम्ही तो वासना बाजूने बोले, आम्ही तो ज्या वासनेने जैमिनीची फजिती झाली, ज्या वासनेने नारदाला 360 पोरं झाली, ज्या वासनेने रावणाची फजिती झाली, ज्या वासनेने व्यास मुनींना सुद्धा मान खाली झुकवावी लागली, व्यास मुनींना सुद्धा मान झुकावी लागली, ज्या वासनेने ब्रह्मदेवाची सुद्धा फजिती झाली, ज्या वासनेने भगवान शंकराचं वीर्यस्खलित झालं, ती वासना नाथ महाराज सांगतात आम्ही भाजली बले. ती वासना आम्ही भाजली, पण कशी भाजली? वैराग्याची बले असलेले. आधी वैराग्य प्राप्त करून घेतलं. म्हणून पहिल्यांदाच मी सांगितलं 4 गोष्टी आपल्या जीवनात उतरवा: विवेक, वैराग्य, भक्ती आणि ज्ञान. वासना आपोआप जडेल, आपोआप जडेल. एका जनार्दनी खुंटली वासना, जनी जनार्दना अभ्यासिले. काय नाथ महाराज सांगतात, माझी वासना खुंटली नाही, नष्टच झाली. पण केव्हा? जनी जनार्दना अभ्यासिले,
जनतेतील जनार्दनाचा मी अभ्यास केला. म्हणजे मला काय म्हणायचंय, अभेद नरनारी मिळवल्या. म्हणजे अभेद शक्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. वासना याचा अर्थ आहे भेद. वासना याचा अर्थ आहे भेद. हा भेद नष्ट करायचा असेल तर जनी जनार्दना अभ्यासिले. नाथ महाराज सांगतात, मी जनतेतील जनार्दनाचा अभ्यास केला. जनतेतील जनार्दन मला दिसू लागला आणि जनतेतील जनार्दन मला दिसू लागले. आम्ही अंत्यजेच्या मुलाला कड्यावर घेऊन रण ठेवण्यात त्याच्या घरी सोडलं. आम्ही श्राद्धासाठी बनवलेलं मिष्टान्न अन्न एका अंत्यजेच्या कुटुंबाला खाऊ घातलं. आम्ही अभ्यास केल्यामुळं 1000 किलोमीटरवरून महाअभिषेकासाठी रामेश्वरला जात असलेली कावड, त्या कावडीतलं पाणी आम्ही गाढवाला पाजलं महाराज. कशाल का? हे कशामुळे झालं? समूळ वासना गेली त्याची. ज्याची वासना समूळ नष्ट झाली महाराज, तोच या संसारामध्ये विजय मिळू शकतो. तो त्या संसारामध्ये जन्म मृत्यूचं साकडं तोडू शकतो. महात्माला सुंदर सांगतात, वासना आणि विषयाच्या बाबतीत एक व्यवहारात इतकं सुंदर उदाहरण नाथांनी दिलेलं आहे. परनिधी कांता माहेरी जाय, रिघाली चित्ती दुरीन राहे. परनिधी कांता माहेरी जाय. नाथ महाराज सांगतात की नुकतंच लग्न झालेलं आहे. 10-15 दिवस झाले असतील कदाचित. 10-15 दिवस ती उभयता पती पत्नी एकत्र आलेले आहेत आणि अचानक त्याची ती पत्नी माहेरी गेलेली. काय अवस्था असेल त्या पतीची, काय अवस्था असेल, काय अवस्था असेल ते नाथ महाराज वर्णन करतात. रिघाली चित्ती दुरी न राहे. ती गेली माहेरी पण त्याच्या चित्तात बसली. ती त्याच्या चित्तापासून ती बाहेर निघालीच नाही. तैसा विषय पाही, नाथ महाराज सांगतात, तैसा विषय पाही जडला ठाई चित्ताच्या. जो विषय आहे ना, तो विषय आपल्या चित्तामध्ये इतका बळकट झालेला आहे. किती बळकट? की रिगाला चित्ती दुरीनं राहे. त्याच्या डोक्यातून, त्याच्या मनातून, त्याच्या हृदयातून, त्याच्या चित्तातून ती नववधू जशी वेगळी राहू शकत नाही, तिचं चिंतन त्याला लागलेलं आहे. त्याचप्रमाणे जे विषय आहेत ते विषयांचं करी ध्यान, त्याशी तो संग लागला. संगांतुनी कुठे काम, क्रोध कामांत ठेविला. क्रोधांतुनी दडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाश झाला ना. आत्मनाश आमचा झाला, आत्मनाश. आणि म्हणून बरं का, काम लावावा ईश्वर स्तवनी. जिंकायचंय ना आपल्याला सुरू व्हायचंय ना, आपल्याला बलवान व्हायचंय. तर आपल्या जीवनात जन्म मृत्यूची राहटी चुकवायची असेल तर 4 गोष्टी जीवनात त्याचं आचरण करा, तुमचं सोनं होईल. पहिली गोष्ट आहे काम लावावा ईश्वर स्मरणी. आपल्या ठिकाणी जो काम आहे ना, त्या कामाला भगवंताचं स्मरण करायला लावा. क्रोध लावावा इंद्रिय दमनी. क्रोध आहे ना, क्रोध फार बलाढ्य आहे. क्रोध उसळला ना, तो कुणालाच ऐकत नाही. एकदा क्रोध उसळला की त्याच्या ठिकाणी अविचार निर्माण होतो आणि अविचाराने तो कोणतीही गोष्ट करतो आणि मग विचारावर येतो, त्याला क्रोध म्हणतात. म्हणजे केलं मी पण अविचारानं केलं, पण अविचारानं केलं हे केव्हा कळलं त्याला? जेव्हा तो विचारावर आला. आणि म्हणून क्रोध लावावा इंद्रिय दमनी. तुम्हाला क्रोधातच काही आपल्याला उपाय करून घ्यायचा असेल, उपचार करायचा असेल तर त्या क्रोधाला काय करा? इंद्रिय दमनी. इंद्रियांचे जे विषय आहेत बरं का, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे जे बाहेर पाहतात, यांचा धर्म कसा आहे? कानाने बाहेरचं ऐकायचं, डोळ्याने बाहेरचं पाहायचं, नाकाने बाहेरचा सुगंध घ्यायचा, जिभेने सुद्धा बाहेरचं
चांगलं चांगलं खायचं, अंगाला सुद्धा चांगला स्पर्श आला तर बरा. नाही का आता किती घाम कुठला पा आपल्याला, आपण किती बाहेर टाकलं नाही का. जर सुगंधी वारा आला असता तर म्हणजे थंडगार वारा पाहिजे आणि तो सुगंधी पाहिजे, किती आल्हाद वाटेल आपल्याला. मला हे सांगायचंय की क्रोध लावावा इंद्रिय दमन, इंद्रियांचं दमन करायचं आपल्याला. शमदम ही षट संपत्ती आहे बरं का. शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह करायचा असेल तर क्रोधाला जिंका, क्रोधाला जिंका. आणि क्रोध प्रसन्न झाला की मग क्रोध म्हणेल, मागा म्हणेल तुम्ही आता मागा. क्रोध क्रोध आपल्याला द्यायला तयार होईल, त्यावेळेला त्याला सांगा इंद्रिय दमनी राजा एवढंच कर, माझी जी इंद्रिय आहेत ना तर त्यांचं दमन कर, त्यांना अंतर्मुख कर. त्याच्या पुढे काम क्रोध लोभ, लोभ असावा संतस्तवनी. लोभ बरं का, लोभामुळे सगळं जग गेलो असे. तो लोभ संतस्तवनी, संतांचे स्तुती गाण्यामध्ये त्या लोभाला गुंतवा. लोभ असावा संतस्तवनी आणि नामस्मरणे अट्टहास करावा. चौथं काय आहे, नामस्मरणे अट्टहास करावा. कामाला ईशाचं नामस्मरण, भगवंताचं स्तवन करायला लावा. क्रोधाला इंद्रिय दमनाला लावा, लोभाला संतांची स्तुती करायला लावा आणि नामस्मरणे अट्टहास करावा. आणि आपण नामस्मरणाचा अट्टहास करा. या 4 गोष्टी आपल्या जीवनात आपण जर साध्य केल्या महाराज तर काय होईल, जन्म मरणाच्या तुटती साकडे बरं का. मग जन्म मरणाचं साकडं म्हणजे ते साखले, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम जननी जठरे पुनरुपी शयनम. उपजे नासे नासले ते पुनरुपी दिशे, घटिका यंत्र देश परिभ्रमे बरं का. गाडग्याची सुटी कुठली तुकोबऱ्या सांगतात, तुकोबऱ्या सांगतात की तुका म्हणे माळ गुंतली राहटी. जोपर्यंत माल साबूत आहे त्या मालाला गुंफलेले जे काय रहाटाला जोडलेली जी मडकी आहे तर त्या रहाटातील एक मडकं फुटलं की गाडग्याची सुटी फुटली. जे फुटलं ते सुटलं, जे साबित आहे त्याला त्या चक्रामध्ये तो चक्रातून बाहेर येणार नाही. आणि म्हणून या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर यायचं असेल तर आपल्याला विषय आणि वासनेवर विजय मिळवायचा आहे. त्याच्यासाठी काम क्रोध लोभ हे जिंकायचे आहेत. रात्रंदिवस नामस्मरण करायचं आहे. रात्रंदिवस नामस्मरण केलं तर कैवल्य रोकडे. नाथ महाराज सांगतात की मग तुमची जन्म मृत्यूची रहाटी तर तुटली. तुम्ही त्या रहाटातून तुटलेच, जन्म मृत्यूच्या रहाटीतून तुम्ही तुटले. तर त्यात ते का तर त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगतात की कैवल्य रोकडे उभे असे. कैवल्य नावाची जी 5वी मुक्ती आहे, कैवल्य नावाचा 5वा देह आहे, तो तुम्ही विषय आणि वासना यांच्यावर विजय मिळवला तर ती कैवल्य नावाची मुक्ती, कैवल्य नावाचा देह तुमच्या पुढे हात जोडून उभे राहील. तुकोबारा सांगतात मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची
अनेक संतांनी अगदी साक्ष देऊन सांगितलं, अरे मुखाने नामस्मरण करा, तुमच्या हातात मोक्ष येईल. तुम्ही नाही म्हटलं तरी येईल. कारण आपण जे कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहात, पण फळ भोगण्यात स्वतंत्र नाही. तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला चांगलं फळ प्राप्त होईल. तुम्ही वाईट कर्म केले तर पाप, आणि पाप म्हटलं की भोगल्याशिवाय सुटणार नाही. आणि म्हणून कैवल्य रोकडे उभे असे आमची माऊली सुद्धा इतकं सुंदर वर्णन करते बरं का. कैवल्य तो देह ज्ञान देवे पाहिला. कैवल्य नावाचा जो देह आहे तो ज्ञान देवे पाहिला, आणि पाहणे होऊन ठेला चराचरी. कोण? हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबोना चराचर आपणाची झाला. कैवल्य तो देव ज्ञान देवे पाहिला बरं का. आणि पाहणे होऊन राहिला किंवा ठेला चराचरी. कैवल्य देह याचा अर्थ जो आहे, जो कैवल्य मुक्तीपर्यंत पोहोचला, ज्याने कैवल्य देहाची अनुभूती घेतली, तो पाहणे होऊन राहिला चराचरी. तो चराचरामध्येच स्थिर झाला, आणि तो चराचरामध्ये स्थिर झाला महाराज. त्याला आता जन्म मृत्यूचं साकडं शिल्लकच कुठे आहे? त्याची माळ, ती जन्म मृत्यूची जे सांकडं आहे, ती माळ त्याच ठिकाणी काय झालेले, विश्वरूप बनलेले आहे. तिला आता आकारच राहिलेला नाहीये. कशाला? जन्म मृत्यूच्या रहाट गाडल्याचा आकार संपला. या दिवशी आमच्या समोर कैवल्य नावाचा देह, कैवल्य नावाची मुक्ती रोकडी उभी राहिली, असं नाथांचं मत आहे. आणि त्याच्या पुढे नाथ या दुसऱ्या चरणात सांगतो, डोळ्यांचा डोळा उघडा दावीला, डोळ्यांचा डोळा उघडा दावीला, डोळ्यांचा डोळा उघडा दावीला, डोळ्याचा डोळा उघड दाविला आणि संध्या फिटला मुरी मुले. इतकं सुंदर नाथ महाराज अभंगातून सांगतात. डोळ्याचा डोळा कशाला का? म्हणजे लक्षाने लक्षिले, अलक्षा पाहिले, आणि बोलणे कुंटले येथून गेला. हा नवल आहे अभंगात की डोळ्याचा डोळा उघड दाविला. म्हणजे माझा जो डोळा आहे ना, हा डोळा पाहतो ना, हा डोळा पाहतो ना, त्याला पाहणारा कोणीतरी वेगळा आहे. ती एक वेगळी शक्ती आहे, आणि ती वेगळी शक्ती, त्या शक्तीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे बरं. आमचे माऊली सुद्धा सांगतात, डोळ्याचा डोळा उघडला, डोळ्याचा डोळा उघडला, काय सांगतात माऊली? डोळ्याचा डोळा उघडीला जेणे, त्याला त्रिनेत्र म्हणतो आपण. भगवान शंकराचा तिसरा डोळा होता, आणि आपण व्यवहारात पाहतो ज्ञान हा तिसरा डोळा काय आहे? ज्ञान हा तिसरा डोळा आहे, आणि तो भगवान शंकराकडे होता. तिसरा डोळा त्याने जर उघडला तर काय व्हायचं? सगळं म्हणजे ज्ञानरूपी अग्नीने सगळं जळून भस्म व्हायचं. तो जो डोळा आहे, डोळ्याचा डोळा उघडीला जेणे. जेणे म्हणजे कोणी? निवृत्तीदादांनी, माझे सद्गुरू निवृत्ती महाराज, त्यांनी माझा डोळ्याचा डोळा उघडला. म्हणजे मला वाटते आतापर्यंत आमचा सुद्धा तो डोळा उघडलेला.
तर सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय तो डोळा उघडणार नाही. आणि कैवल्याचे लेणे लेवविले. काय केलं? तर कैवल्याचे लेणे. लेणे म्हणजे लक्षात, लेणे कशाला म्हणतात? जे दागिने बनवतो ना आपण, त्या दागिन्यांना लेणे म्हणतात. मग कैवल्य रूपी ते दागिने बनवून आणि माझ्या सद्गुरूने ते माझ्या अंगावर पांघरले, माझ्या अंगावर घातले आणि कैवल्याचे लेणे माझ्या अंगावर परिधान केल्यामुळं मी आता कसं दिसायला लागलो. आता मी कसा दिसतो? नाही का? आशे दिसा. मला काय सांगायचे? आशे दिसा. आणि आशे ज्या दिवशी आपण दिसू, कसे? आशे. कैवल्याचे लेणे डोळ्याचा डोळा उघड दाविला आणि संदेह फिटला गुरी नुरे. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेह म्हणजे देह मी आहे. संदेह याचा मूळ अर्थ आहे मी देह आहे. संदेहाच्या सुटल्या गाठी. मी देह नाही. मी देह नाही. मग मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. इथे सुद्धा ऋषी मुनी, साधू सुद्धा, योगी सुद्धा भ्रमात पडले. मी आत्मा आहे. त्याला वाटलं मला देव भेटला. मग आत्मदेव भेटलाच की, बरं का? भेटलाच की. पण सद्गुरूची कृपा असेल आपल्यावर तर मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं करता करता त्याला दुसरं स्फुरण होत आहे, मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आणि एवढं करता करता जर का सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली तर मग ते ब्रह्म करता करता मी परमात्मा आहे. मी कोण आहे? परमात्मा आहे. आत्मा हा सगुण ईश्वर आहे. आत्मा या देहामध्ये एक विशिष्ट आकाराला आलेला आहे. आत्म्याने जीवाचे गुण परिधान केलेले आहेत आणि म्हणून तो आत्मा जीवात्मा या पदाला प्राप्त झाला. आता जीवाबरोबर आत्म्याने संगती केली म्हणजे एका भिकाऱ्याने राजकन्येशी लग्न केल्यासारखं. पण तरी होऊ शकते ही गोष्ट. ही गोष्ट होऊ शकते किंवा प्रेम केलं तर राजकन्या सुद्धा भिकाऱ्याला वरू शकते. तसं हा राजपिंडार राजकुमार तो एका भिकारनीशी रत झाला, जीवाशी रत झाला आणि मग जीवाचे गुण त्याला चिकटले आणि मग तो आता म्हणतो आता माझं काही खरं नाही, मी मरेन, मला आजार झाला, मला डोळ्यात दिसत नाही, मला कानात ऐकू येत नाही. आता वास्तविक पाहता आत्मा त्याला म्हणतात ज्याला कान नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, केस नाही, नाक नाही, काहीच नाही, जो अगुणा अजात आहे तो आत्मा. पण जीवाची संगती केल्यामुळं मी परवा सांगितलं की आपण लोहराकडे गेलो तर त्याच्याकडे लोखंड आहे आणि आम्ही त्याला कुऱ्हाड बनवायला सांगितली तर ते लोखंड तो मुशीत घालतो आणि पंखा फिरायला लागला की आग पेटते. ते कोळसे प्रदीप्त झाले की तो जो लोखंडाचा तुकडा आहे ना तो लाल होतो. लाल होतो म्हणजे ते लोखंड म्हणजे त्या लोखंडाचा आता कोणी संग केला? अग्नीने लोखंडाचा संग केला आणि मग तिथे बसतो ना तो सांडशी घेऊन. त्याने पाहिलं की लोखंड लाल झालं की तो लोखंड त्या सांडशीने उचलतो आणि आयरणीवर ठेवतो ना. मग दुसरा तिथे उभाच असतो घनकरी. तो घनकरी असा मारतो, असा मारतो, असा मारतो की जोपर्यंत तो काळा होत नाही. काळ्या लोखंडाला जर त्याने मारायला घेतलं तर त्याचा संपूर्ण केलेले कर्म व्यर्थ जाईल. तो घनकरी आहे आणि जो तिथे सांडशी घेऊन बसलेला लोहार आहे तो लोखंडाला कधीच मार देत नाही. मग तो कुणाला मारतो? अग्नीला मारतो. जोपर्यंत अग्नी लाल रूपाने त्या लोखंडामध्ये आहे तोपर्यंत त्याला चोप दिला जातो. हे कशामुळं? कारण नसताना अग्नी देव आहे. अग्नी देव आहे. अग्नी सगळ्याला खाऊन भक्ष्य करते. अग्नीच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही. पण चुकीची संगती केल्यामुळं त्याला घणाचा मार खावा लागला.
तसं आत्म्याची स्थिती आहे असो. आणि तोच आत्मा पुढे जेव्हा उन्नत होईल तेव्हा ब्रह्मस्थितीला प्राप्त होईल, ब्रह्मस्थिती परब्रह्मस्थितीला प्राप्त होईल आणि त्या वेळेला मात्र आपला विषय वासनेसहित नष्ट होईल आणि जन्म मृत्यूची राहते सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबा सांगतात, आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे मातेची या फुले दगडाला पोटाशी. त्याच्याही पुढे उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा आणि माता तुकोबाचा भावाच्या किंवा जन्माच्या अशाच नामदेव महाराज की उठा जागे वारे आता. म्हणजे नामदेव महाराज जेव्हा जागे झाले तेव्हा सगळं जग लुटलेलं होतं. म्हणून त्याने आव्हान केलं. ते आव्हान भूतकाळात आहे, ते आव्हान वर्तमान काळात आहे आणि ते आव्हान भविष्य काळात सुद्धा तसंच राहणार आहे. बरं का? आता सांगतात नामदेव महाराज आपल्याला, उठा जागे व्हावे आता. आपल्याला जागे व्हायचं आहे, आपल्याला डोळे उघडायचे. अद्याप डोळे उघडले नाहीत तुझे. अरे गेली दशा झाली ना, बायका मुलांची दशा झाली, जमीन विकून खाल्ली, मुलं मुलांची अवस्था काय झाली. अरे घरदाराला मुकलास तू, आता उघडी डोळे. अद्याप तरी डोळे उघड, तरी याचे डोळे मिटमिटच करतात. अद्याप डोळे उघडत नाहीत आणि उघडणार सुद्धा नाहीत, कारण मागचं प्रारब्ध तो घेऊन आलेले. त्याचं मिटमिट करणारे डोळे हे मागचं प्रारब्ध आहे आणि म्हणून तो आता आपला ऐकणार नाही. खटवांग राजा होऊन गेला महाराज, अर्धा तास उरला खटवांग रायाची. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली तरी म्हातारी माणसं म्हणतात, आता माझं काय राहिलं, आता माझं काय राहिलं. आता तुझं सगळं काही आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. म्हणून एकदा भगवंताचं भजन करूया. विठोबा नाथ महाराज सांगतात, संदेह फिटला नुरे, माझा संदेह गेला. म्हणजे देहाचं तादात्म्य सुटलं. मी देहावर जे प्रेम करत होतो, देहाच्या संगतीने जे कर्म करत होतो, ते तादात्म्य माझं सुटलं. आणि आता काय झालं, म्हणजे नुरे म्हणजे माझी जी स्थिती आहे, माझी जी अवस्था आहे ती शून्य, वृत्ती शून्य अवस्था झाली. आता माझ्यासाठी नुरे म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि ही स्थिती, ही अनुभूती दुसऱ्या चरणात नाथांना आल्यानंतर नाथ महाराज त्याची परिणती शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी संशयाची नाही. म्हणजे आता माझं काय झालं, संदेह फिटल्यामुळं, ध्याचं तादात्म्य सुटल्यामुळं आता मला संशय शिल्लक राहिलेला नाही. का कोणता संशय त्या आपल्या ठिकाणी होता की जन्म मरण तेही पुन्हा नये. काय सांगतात नाथ महाराज की माझा संशय फिटला, काही शिल्लक राहिलं नाही आणि आता मला याच देहामध्ये जन्म मरण तेही पुन्हा नये. म्हणजे या देहाला जे जन्म मरण आहे ते पुन्हा कधीच मला प्राप्त होणार नाही. इतकं अगदी विश्वासाने, श्रद्धेने, ठामपणाने सद्गुरु वचनावर विश्वास ठेवून नाथ महाराज या अभंगातून अखिल समाजाला, अखिल जगाला सांगताहेत की बस जन्म मरणाचं साकडं तुटल्याशिवाय राहणार नाही. फक्त विषय आणि वासना यांच्यावर विजय मिळवा आणि त्याच न्यायाने आपल्याला रात्रंदिवस नामस्मरण करायचे. आमचे शंकर बाबा आपल्यातून जे निघून गेले त्यांच्या पश्चात त्यांचं हे जे कुटुंब आहे, बरं का, तर कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला वाटतं एका वर्षात त्यांचे मोठे भाऊ गेले, त्यांची भावजही गेली, अद्याप एक चुलत भाऊ गेला. म्हणजे एकाच घरातून 4 व्यक्ती गेल्या, याच घरातून 4 व्यक्ती गेल्या. नारायण शंभू गेला आणि ते 2 गेली आणि आता शंकर दत्तू, अशी एकूण 4 माणसं एका वर्षात या घरातून गेली. म्हणजे त्या कुटुंबावर, त्या नातेवाईकावर अतिशय कठीण असं दुःख झालेलं. फार उत्तम कार्य त्यांनी आपल्या जीवनात केलं. मला वाटतं दत्त मंदिराचं बांधकाम जेव्हा चालू होतं त्यावेळेला सिंहाचा वाटा त्यांचाच होता. ते इच्छेच असायचे, कारण फक्त घरातून बाहेर यायचं आणि घराकडं, मंदिराकडं पाहायचं, एवढा त्यांना आनंद, एवढा आनंद झाला होता दत्त मंदिराच्या पायापासून की मला भेटायचे. इतकं काम झालं, तितकं काम झालं.
असं झालं म्हणजे जितका आनंद कुणाला झाला नसेल तेवढा त्यांना झाला. म्हणजे इतकी त्याने या मंदिराच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने सेवा केली, पाणी मारलं, काही या ठिकाणी सल्ला दिला असेल वगैरे वगैरे. आणि ते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. आता त्यांच्या पश्चात ते नातेवाईक, त्यांची मुलं, पुतणे वगैरे भाऊ आहे, तर त्यांचं दुःख कमी व्हावं म्हणून हे कार्य बरं का. या कार्याच्या माध्यमातून, या उपदेशातून जेणेकरून जी दुःखाची जी कल्पना आहे ती कमी झाली पाहिजे. कारण सगळेच जाणारे आहेत, कोणी राहणारा नाही. आणि म्हणून त्याच न्यायाने मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचेवरी माप घरी. तुकोबारा सांगतात की आम्ही जन्माला जेव्हा आलो ना त्याच वेळेला मरणाचं गाठोडं घेऊन आलेलं. त्याच्या पुढे आम्ही सांगतो भगवंताने आपल्याला विशिष्ट एवढे श्वास दिलेले आहेत. तेवढे श्वास फक्त आपल्याला घेता येतील. त्यांनी भगवंताने दिलेला शेवटचा श्वास जिथे संपला तिथे तुम्हाला अटॅक येईल. लक्षात का? काही म्हणतात जेवत होता पण घास सुद्धा पोटात नाही गेला. आम्ही म्हणतो घेतलेला श्वास सुद्धा बाहेर नाही आला, कारण तो शेवटचा श्वास त्याचा आतमध्ये गेला होता. किंवा शेवटचा श्वास जर बाहेर गेला असेल तर तो श्वास तो पुन्हा घेऊ शकत नाही. जिने तोचीवरी माप घरी. त्याला जन्माला येतानाच तो मृत्यूचं माप दिलेलं आहे. त्या मापापर्यंत तो जगू शकेल, अन्यथा त्याला हा देह तिथे सोडावा लागेल. आणि याच न्यायाने अगदी ते धड धाकट होतो. कोणाला कल्पना सुद्धा नसेल. मला 11 वाजता विश्वासने आंबाडीवरून फोन केला तर बाबा असं असं झालं. तर मला तर काहीच कल्पना सुद्धा नाही. ते आजारी होते नव्हते, कुठे ऍडमिट केले काय, म्हणजे असे अचानक त्यांचं जाणं झालं. आणि असंच अचानक जाणं व्हावं त्याच्या कुटुंबावर अतिशय दुःखाची छटा आहे. भगवंत दुःख पचवण्याची ताकद त्यांना देवो. आणि आपल्याला त्यांना आता श्रद्धांजली व्हायचे. ती श्रद्धांजली तुकाराम तुकाराम म्हणून नाही, रामकृष्ण हरी म्हणून नाही, श्रीकृष्ण चैतन्य म्हणून नाही. आपण सगळे नामधारक या ठिकाणी बसलेला आहात, तर नामाची लाखोली वाहू सदा. म्हणून फक्त 2 मिनिटं सर्वांनी डोळे मिटून तुम्हाला तुमच्या माऊलीने दिलेले जे नाम आहे त्याचं स्मरण करा. बस. ज्ञानेश्वर माऊली माऊली